नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या ज्ञानयुग मराठी चॅनलवर। आजचा विषय, दुःख कधी संपणार? हा प्रश्न तुम्हीही कित्येकदा स्वतःला विचारला असेल। कधी नातं तुटतं, कधी अपयश येतं, कधी अपेक्षा भंगतात, आणि मग मनात एकच प्रश्न घोंगावत राहतो, हे दुःख कधी संपणार? दुःख कधी संपणार? मनाची गोष्ट, जीवनाची उकल। एक, दुःख टळत नाही, पण बदलता येतं। दुःख म्हणजे आयुष्याचा एक भाग आहे, ते टळत नाही। पण आपण त्याला कसं बघतो, हे आपण ठरवतो। पाऊस टळत नाही, पण आपण छत्री घेऊ शकतो। तसंच, दुःख टळत नाही, पण आपण स्वतःला मजबूत करू शकतो। दुःख आपल्याला तोडतं नाही, तर आतून मजबूत करतं। 2. मनाचं विज्ञान काय सांगतं? वैज्ञानिक म्हणतात, माणसाच्या मनात एकाच वेळी हजारो विचार चालतात। पण, दुःखाचे विचार मनात सतत फिरत राहिले, तर तेच आपल्या भावनांवर राज्य करू लागतात। म्हणून ध्यान, मेडिटेशन, सकारात्मक वाचन, गाणी किंवा निसर्गसंगत चाल, हे आपल्या मनाला शांत करतं आणि दुःखाच्या गर्तेतून बाहेर काढतं। 3. दुःखाचा अर्थ समजून घ्या। कधी कधी दुःख येतं ते आपल्याला थांबवण्यासाठी नाही, तर वळवण्यासाठी। एखादं नातं तुटतं, कारण पुढचं काहीतरी चांगलं येणार असतं। एखादं स्वप्न अपूर्ण राहतं, कारण नवं स्वप्न तयार होतं। परमेश्वर आपल्याला सोडून देत नाही, तो आपल्याला काय शिकायचं आहे ते दाखवतो। 4. आता काय करायचं? रोज सकाळी स्वतःला सांगायचं, हे दिवसही जातील। दुःखाबरोबर झगडू नका, त्याला समजून घ्या। ज्या गोष्टी आपल्याला नुकसान करतात, त्यांच्यावर ताबा नाही, पण प्रतिक्रिया देणं आपल्या हातात आहे। एकदा स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचं दुःखही शक्ती मध्ये रूपांतरित होईल। 5. निष्कर्ष, दुःख हे टप्प्यांचं आहे, त्यातून पार जाता येतं, गरज आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची। मित्रांनो, जर ही स्क्रिप्ट तुमच्या मनाला भिडली असेल, लाईक करा, कॉमेंट करा, होय, मी आता दुःखाला सामोरा जाणार, आणि ज्ञानयुग मराठीला सबस्क्राईब करा, जिथे मिळेल मनाला भिडणारी, आत्मा बदलणारी प्रेरणा दररोज।